गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. महा TET 2025साठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण 50 क्वेश्चन्स, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे आणि वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. तर हे 50 क्वेश्चन्स तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया. टीचिंग शुड बी टीचर सेंटर्ड, चाइल्ड सेंटर्ड, सब्जेक्ट सेंटर्ड, एक्झामिनेशन सेंटर्ड. तर शिक्षण हे कसे असावे तर बालकेंद्रित असावे, दॅट इज चाइल्ड सेंटर्ड. लर्निंग इज अभ्यास हा एक काय आहे, पॅसिव्ह प्रोसेस आहे, ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, मेकॅनिकल प्रोसेस और वन टाईम प्रोसेस. तर ते एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, सक्रिय प्रक्रिया आहे. दी मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज, शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे तर शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे टू डेव्हलप अंडरस्टँडिंग, समज वाढवणे. विच मेथड एन्करेजेस सेल्फ लर्निंग, कोणती पद्धत स्व अभ्यासास प्रोत्साहन देते तर प्रोजेक्ट मेथड, दॅट इज प्रकल्प मेथड. लेक्चर मेथड आहे, प्रोजेक्ट मेथड, ड्रिल मेथड किंवा डेमॉन्स्ट्रेशन मेथड. तर इथे बघा, मीन्स सेल्फ लर्निंगसाठी कुठली गोष्ट मोटिवेट करते, एन्करेज करते तर ती आहे प्रोजेक्ट मेथड. हु इज द फादर ऑफ मॉडर्न एज्युकेशन सायकोलॉजी, आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत तर ते आहे थॉर्नडाईक. रिवॉर्ड इज अ टाईप ऑफ, बक्षीस हा कोणत्या प्रकाराचा घटक आहे, नेगेटिव्ह रेनिफोर्समेंट, पॉझिटिव्ह रेनिफोर्समेंट, पनिशमेंट किंवा एक्सटेन्शन, दॅट इज पॉझिटिव्ह रेनिफोर्समेंट. करिक्युलम इज, अभ्यासक्रम म्हणजे काय तर अभ्यासक्रम म्हणजे टोटल लर्निंग एक्सपिरियन्स, एकूण शिक्षणाचे अनुभव. चाइल्ड लर्न्स बेस्ट वेन, बालक सर्वात चांगले शिकते जेव्हा. इट इज इंटरेस्टेड, जेव्हा चाइल्ड इंटरेस्टेड असते तेव्हाच तो चांगल्या प्रकारे शिकू शकते. कुठलीही गोष्ट अगर त्याला इंटरेस्ट नसेल तर तो शिकू शकणार नाही. अकॉर्डिंग टू पाहिजे, दी स्टेज ऑफ कॉन्क्रीट ऑपरेशन इज बिटवीन, पाहिजे यांच्या मते ठोस क्रिया अवस्था ही वयोगटात येते. कुठल्या वयोगटात येते दॅट इज कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, म्हणजे 7 ते 11 वर्ष. दी प्रोसेस ऑफ लर्निंग बाय डुईंग इज कॉल्ड, करून शिकण्याची प्रक्रिया म्हणतात लर्निंग बाय डुईंग, म्हणजे द प्रोसेस ऑफ लर्निंग बाय डुईंग इज नोन ॲज लर्निंग बाय डुईंग. लर्निंग ऑफ रोट नाही, लर्निंग बाय ऑब्झर्वेशन नाही, तर लर्निंग बाय रीडिंग पण नाही, तर ते काय आहे लर्निंग बाय डुईंग. मायक्रो टीचिंग इज यूज टू, सूक्ष्म शिक्षणाचा उपयोग केला जातो टू डेव्हलप टीचिंग स्किल्स, अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी. दी टर्म IQ स्टँड्स फॉर, IQ म्हणजे काय, IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट. व्हॉट इज द डेमोक्रॅटिक, विच इज अ डेमोक्रॅटिक मेथड ऑफ टीचिंग, लोकशाही अध्यापनाची पद्धत कोणती आहे तर डिस्कशन ही लोकशाही अध्यापनाची पद्धत आहे. एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ, शिक्षण ही प्रक्रिया आहे ग्रोथची. आपण एज्युकेशननी काय होत असते, आपलं ग्रोथ होत असते. विच इज दी मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ लर्निंग, सर्वात प्रभावी शिक्षणाची पद्धत कोणती तर डुईंग, कृती करून शिकणे. हू डेव्हलप दी थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स, अनेक बुद्धिमत्ताचे सिद्धांत कोणी मांडला, थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स हे गार्डनर यांनी मांडलेलं आहे. असेसमेंट बाय लर्निंग मीन्स, शिकण्यासाठी मूल्यमापन म्हणजे तर असेसमेंट टू इम्प्रूव्ह लर्निंग, शिकणे सुधारण्यासाठी मूल्यमापन करणे. विच इज नॉट अ पार्ट ऑफ लेसन प्लॅन, लेसन प्लॅन हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की लेसन प्लॅन बनवताना काय आपल्याला कुठले पार्ट्स आहे लेसन प्लॅनचे आणि कुठले नाही आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर नक्की बघा, पाठ योजनेचा भाग नाही तर बघा जनरल ऑब्जेक्टिव्स हे असतेच. टीचिंग एड्स पण हा पण लेसन प्लॅनचा भाग आहे. स्टुडंट्स अटेंडन्स हा लेसन प्लॅनचा भाग नाही आहे. आखरीमध्ये जे आहे इव्हॅल्युएशन ते आपल्याला लास्टमध्ये करावंच लागते, पण स्टुडंट अटेंडन्स हे लेसन प्लॅनचा पार्ट नाही आहे. लर्निंग बाय इमिटेशन इज गिवन बाय, अनुकरणाद्वारे शिकणे हा सिद्धांत कोणी मांडला आहे, बंधुरा यांनी मांडलेला आहे. दी मोस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ टीचर इज, शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे टू गाईड स्टुडंट्स. मोटिवेशन इज लर्निंग मीन्स, अभ्यासातील प्रेरणा म्हणजे
टू मेक द चाइल्ड इंटरेस्टेड, मुलांमध्ये रस निर्माण करणे. दी मोस्ट इफेक्टिव्ह मेथड इज, सर्वात प्रभावी प्रेरणा कोणती आहे? एक्सटर्नल, इंटरनल, फिजिकल किंवा फायनान्शियल. दॅट इज इंटरनल, अंतर्गत प्रेरणा. इन्कल्सिव्ह एज्युकेशन मीन्स, समावेशक शिक्षण म्हणजे काय? तर समावेशक शिक्षण म्हणजे टीचिंग ऑल चिल्ड्रन टुगेदर, सर्व मुलांना एकत्र शिकवणे. ब्लूम्स टेक्सॉनॉमी डील्स विथ लर्निंग ऑब्जेक्टिव्स. ब्लूम्स टेक्सॉनॉमी कशाशी डील करते? तर लर्निंग ऑब्जेक्टिव्हशी, शिकण्याची उद्दिष्ट कुठली आहे त्याची. दी हायेस्ट लेवल इन ब्लूम्स टेक्सॉनॉमी इज, ब्लूमच्या सुधारित वर्गीकरणातील सर्वोच्च पातळी कोणती आहे? तर क्रिएटिंग, सर्जनशीलता. फॉर्मेटिव्ह असेसमेंट इज डन बाय, घटनात्मक मूल्यमापन केव्हा केले जाते? ड्युरिंग टीचिंग, अध्यापनाच्या वेळी. समेटिव्ह असेसमेंट इज यूज टू, अंतिम मूल्यमापनाचा उपयोग. टू ग्रेड लर्नर्स, विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यासाठी. कन्स्ट्रक्टिव्हिझम एम्फसाइजेस ऑन, घटनावाद यामध्ये भर दिला जातो. नॉलेज कन्स्ट्रक्शन, ज्ञान निर्मितीवर. वायगॉस्की थिअरी इज बेस्ड ऑन, वायगॉस्कीची जे थिअरी आहे, सिद्धांत आहे, तो कशावर आधारित आहे? तर तो सोशल इंटरॅक्शनवर आधारित आहे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट इज रिलेटेड टू, तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हे वायगॉस्कीशी रिलेटेड आहे. स्कॅफोल्डिंग इज लर्निंग मीन्स, स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर गिव्हिंग टेम्पररी सपोर्ट, तात्पुरती मदत देणे. विच ऑफ द फॉलोइंग इज सायकोमोटर डोमेन, सायकोमोटर डोमेन कुठला आहे? स्किल हे कौशल्य हे सायकोमोटर डोमेन आहे. लर्निंग स्टाईल्स रेफर टू, शिकण्याच्या शैली म्हणजे वे ऑफ अंडरस्टँडिंग, समजण्याची पद्धत. ॲनेक्डोटल रेकॉर्ड्स आर यूज टू, घटना नोंद वापरली जाते. कशासाठी वापरले जाते? तर ते रेकॉर्ड ऑफ स्टुडंट्स बिहेवियर, विद्यार्थीचे वर्तन नोंदवण्यासाठी. विच वन ऑफ दी इज अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन,